श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे, पितरांची पूजा का आणि कधी करायची, सवासीन कुणाला जेवू घालायचं, करा आणि केळीची पूजा कशी मांडायची, हे सगळे सांगणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. ज्या दिवसाचं महत्त्व आहे तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा. या दिवशी केलेला जप, दान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते. म्हणूनच याला अक्षय तृतीया असं म्हणतात. हा दिवस श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झालेल्या या दिवसाचे पवित्र खूप वाढते. या दिवशी ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात तुम्हाला पुन्हा मिळतात. या दिवशी सोने खरेदीलाही खूप महत्त्व आहे. हा दिवस पूर्वजांचं ऋण फेडण्यासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो, लक्ष्मीची आणि श्री विष्णूची एकत्रित पूजा करतो, त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीपूजन, विष्णूपूजन केले जाते. अक्षय तृतीयेला आपल्याला आपल्या पितरांची देखील पूजा करायची असते. त्यांना पूजा करून संतुष्ट केले जाते, जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल. अक्षय तृतीयेला आपल्याला लवकर उठायचं आहे. घर दार स्वच्छ करायचं आहे. दरवाजात आंब्याचं तोरण लावायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. सुंदर रांगोळी काढायची आहे. दरवाजात दिवा लावायचा आहे. त्यानंतर घरातील देवाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांची देखील पूजा करायची आहे. पूजा करण्यासाठी आधी ती जागा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यावर पाट मांडा. एक कपडा अंथरा. शक्यतो पांढऱ्या कपडा वापरा. त्यावर तुम्हाला तुमच्या पितरांचे फोटो ठेवायचे आहे. जर का तुमची आई वारलेली असेल तर तुम्हाला आईचं पूजन करायचं आहे. जर का वडील वारलेले असतील तर वडिलांचं पूजन तुम्हाला करायचं आहे. जर तुमचे आई आणि वडील दोघेही वारलेले असतील तर तुम्हाला दोघांचेही पूजन करायचे आहे. जर का तुमची आई सवासीन गेलेली असेल तर तुमच्या आईला हळदी कुंकू लावायचं आहे. जर तुमची आई वडिलांनंतर गेली असेल तर तुमच्या आईला फोटोला तुम्हाला काळा बुक्का लावायचा आहे आणि वडिलांच्या फोटोला गोपीचंद लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाटावर गव्हाची रास मांडून घ्यायची आहे. बघा आता यानंतर आपल्याला करा केळीचे पूजन करायचे आहे. कराला होल असतं आणि काळे मडके असते, ते म्हणजे केळी. तुम्हाला फक्त वडिलांना पूजायचं असेल तर तुम्ही फक्त करा आणा. आईला पूजायचं असेल तर केळी आणा आणि दोघांचेही पूजन करायचे असेल तर करा केळी दोन्हीही आणा. आता ते करा केळी फोटोसमोर राशी मांडलेली आहे त्यावर ठेवायचे आहे. त्यात आपल्याला पाणी भरायचं आहे. त्यातलं पाणी पाझरतं, त्यासाठी तुम्ही त्याखाली एक छोटी प्लेट पण ठेवू शकता. त्यावर आता एक आंबा ठेवायचा आहे. अक्षय तृतीयेला आंब्याचं खूप महत्त्व असतं आणि आपल्याला आंब्याचं पूजन करूनच आंबा खायला सुरुवात करायची असते. फोटोला फुलांचा हार घाला. त्यासमोर फुले ठेवा. पाटासमोर तुम्ही रांगोळी काढू शकता. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो. पितरांना तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता. शक्यतो या दिवशी आमरस आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करावा. धूपदीप लावायची आहे. नैवेद्याला पाणी फिरून पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गाईला पण नैवेद्य काढायचा असतो आणि त्याचबरोबर एक नैवेद्य कावळ्याला देखील ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या पितरांचं पूजन करायचं आहे. आपण उपवास करून एक जणाला देखील जेवू घालायचं असतं. हे पूजन आपल्याला 12 वाजेच्या आत करायचं असतं. जर तुमची आई सवासीन वारलेली असेल तर तुम्हाला सवासीन महिलेला जेवू घालायचं आहे आणि जर तुमची आई विधवा वारलेली असेल तर तुम्हाला विधवा महिलेला जेवू घालायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचे वडील वारलेले असेल तर तुम्हाला वडिलांच्या नावाने एक पुरुष जेवू घालायचा आहे. तर याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या पितरांच्या कृपा आशीर्वादासाठी अशा प्रकारे पितराचं पूजन तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.